हरि जय जय राम कृष्ण हरि। हरे जय जय राम कृष्ण हरि। हरे जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। हरे जय जय राम कृष्ण हरि। हरे जय जय राम कृष्ण हरि। 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 हरे जय जय राम कृष्ण हरि। हरे जय जय राम कृष्ण हरि। 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 जय जय राम रूप पाहता लोचनी। 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 सुख झाले वो साजनी। तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा। सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा। तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी। बहुत सुकृताची जोडी। बहुत सुकृताची जोडी। बहुत सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा।
तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर गर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम अवघीच तीर्थे घडली एक वेळा अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया अवघीच तीर्थे घडली एक वेळा अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया अवघीच पापे गेले दिगांतरी अवघीच पापे गेले दिगांतरी वैकुंठ पंढरी देखलिया अवघिया संता एक वेळा भेटी अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया
अवघीच पापे गेले दिगांतरी, अवघीच पापे गेले दिगांतरी, वैकुंठ पंढरी देखलिया, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई। अवघीच तीर्थे घडे एक वेळा, अवघीच तीर्थे घडे एक वेळा, अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा, चंद्रभागा डोळा, आ आ देखलिया रे ना, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा डोळा देखिलिया, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखिलिया, चंद्रभागा अवघीय पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखिलिया, वैकुंठ पंढरी, वैकुंठ पंढरी, आ देखिलिया, आ देखलिया, आ रे आ देखलिया, आ
धनी द धनी द प म ध प म ग म धनी 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 द धनी द प म ग रे सा ग म धनी सा ग म धनी सा देखलिया रे ग म ग म ग म ध म धनी 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 द धनी द धनी द प म ध प म ग म धनी द सा वैकुंठ पंढर वैकुंठ पंढरी देखिलिया वैकुंठ पंढरी देखिलिया अवघीच पापे गेली दिगंतरा अवघीच पापे गेली दिगंतरा विठ्ठल पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय विठ्ठल 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 अवघीच तीर्थे घडले एक वेळा अवघीच तीर्थे घडले एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच पापे गेली दिगांतरे वैकुंठ पंढरे देखलिया अवघिया संता एक वेळा भेटी अवघिया संता एक वेळा भेटे पुंडलिक दृष्टी देखलिया अवघीच पापे गेली दिगांतरा वैकुंठ पंढरे देखलिया तुका म्हणे आल्या जन्माचे सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया अवघीच पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखलिया विठ्ठल 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 सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा पंढरी महात्म्य सांगणारा अभंग आहे। आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्राचा दिवाळीपेक्षाही मोठा असणारा सण, वारकऱ्याचा प्राण असणारा हा महिना आणि वारकऱ्यांच्या एकादशीमध्ये असणारी मुख्य प्रॉमिनंट एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आहे। आज आम्ही घरात बसून कीर्तन करतोय याच्यासारखं मोठं दुःख नाही। कीर्तन करतोय हा आनंद आहे,
पण आजच्या दिवशी घरात बसून कीर्तन करतोय, हे एका वारकऱ्यासाठी सगळ्यात मोठं दुःख आहे. समजा एखादा वारकरी आषाढी वारीला जर चालत गेला नाही, तर बाकीचे वारकरी असं म्हणतात ह्याचं श्राद्ध घालून टाका. हा वारीला आला नाही म्हणजे हा वारकरी गेला. जरी महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीचा सण असेल तरी मनामध्ये दुःख आहे की आपण आज पंढरपुरामध्ये नाही. अनेक कारणं याच्या पाठीमागे आहे. तरी बसल्या ठिकाणी व्हर्च्युअली आपण पंढरपूरचा महिमा आज अभंगातून श्रवण करणार आहोत. पंढरी महात्म्य या प्रकरणातील जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. माणसाची धन्यता कशामध्ये आहे आणि तीर्थ आणि क्षेत्र यांच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य वर्णन करणारा अभंग आहे. तीर्थ आणि क्षेत्राच्या ठिकाणी अगणित असंख्य असे सामर्थ्य आहेत. त्या सामर्थ्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. आपल्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये असं सांगितलं आहे की माणसाने 4 गोष्टी या केल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे यात्रा. यात्रा ही केली पाहिजे. नुसतं जाऊन यायचं नाही. यात्रेनंतर सांगितले वास, त्या ठिकाणी जाऊन राहायचं आहे 1 दिवस तरी. म्हणून आपण वारकऱ्याचं जीवन जर बघितलं तर दशमीला पंढरपुरात पोहोचायचं, एकादशीला थांबायचं, द्वादशीला खिरापती खाऊन आपल्या घरी निघायचं. जास्त वेळ असेल तर काला करून घरी यायचं. हा वारकऱ्याचा नियम आहे. गेलं म्हणजे त्या ठिकाणी वास करायचा. तिसरं काम आपल्याला स्मृती ग्रंथामध्ये सांगितलंय की आपण त्या ठिकाणी स्नानाधिक आणि दान पुण्याधिक कर्म करायचे आहेत. तिसरं काम. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निधन झालं तर आपले अतिशय चांगली गती आपल्याला प्राप्त होईल. सगळ्यात पहिला यात्रा, वास, स्नान दानादी कर्म आणि निधन, ह्या 4 गोष्टी आपल्याला शास्त्राने सांगितल्या आहेत. म्हणून जुन्या काळी जर आपण बघितलं, उत्तर काशीला जर लोक जात असतील, हरिद्वारला लोक जात असतील, तर लोक परत येण्याचं तिकीट काढत नसत. त्यावेळीच्या यात्रा, त्यावेळीचे बसेस, त्यावेळीचे रोड्स हे सगळे वेगळे होते. म्हणजे एकदा तिकडं गेलं म्हणजे मरायसाठीच माणूस पहिला यात्रेला जायचा. मरायची वेळ आली की घरात न मरता आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपला देह ठेवायचा. आता गंमत अशी झाली, हॉस्पिटलमध्ये आपण जन्माला येतो आणि हॉस्पिटलमध्येच आपण मरतो. अशी ही आताची गंमत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पण आपल्याला सांगतात की आपण जोपर्यंत सगळे इंद्रिय इंटॅक्ट चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, जव आहे जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ दुरे असे ठेला, जव काळ दुरे असे ठेला, जव काळ दुरे असे ठेला, जव काळ दुरे असे ठेला. जव हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत सगळे अवयव, सेन्स ऑर्गन्स
सेन्स, तुमचे जे इंद्रिय आहेत ते जोपर्यंत सक्षम आहेत, त्यांच्यामध्ये पाठव्य आहे, तोपर्यंत तुम्ही तीर्थाला जा. आणि तुम्ही जर वारी जर बघितली असेल तर त्या ठिकाणी ज्यांच्याकडे चालण्याची क्षमता नाही असेही वयस्कर निष्ठावंत वारकरी चालतात. गुरुवर्य छोट्या माऊलींच्या मुखातून मी ऐकलंय, असे निष्ठावंत वारकरी होते जे त्यांना उभं राहता येत नव्हतं. 94-95 वय झालं होतं. मग तळावरती ते काय करायचे, खांब रोवायचे आणि त्या खांबाला स्वतःला बांधायचे आणि उभं राहायचे. म्हणजे किती वय झालं तरी निष्ठावंत वारकरी त्या तळावरती दिसतोच आणि माऊलींच्या तळावरती तो टाळ घेऊन उभा राहतो. आपल्याला खऱ्या वारकरी संप्रदायाची ओळख करून द्यायचं म्हटलं तर तुम्ही एकदा तळावरती राहून वारी करा. तळावरती तुम्ही एकदा गेल्यानंतर जिथं माऊलींची पालखी थांबते तिथे तुम्हाला खरा वारकरी पाहायला भेटेल. सकाळी 6:30 वाजता निघायचं, संध्याकाळी 6:30ला पोचायचं. पोचल्यानंतर पाल लावायच्या आतमध्ये आपल्याला कीर्तनाला उभं राहावं लागतं. 7 ते 9:30 कीर्तन चालतं. कीर्तन चालल्यानंतर जर जेवण आलं तर जेवायचं. लगेच 12 वाजता रात्री टाळ वाजतो जागरणाचा. 12 ते 2, 3ला लगेच काकडा चालू होतो. 3 ते 6 वाजता आपला काकडा संपला. 5:30 अर्धा तास विश्राम करून वारकरी चालायला लागतो. ह्याला म्हणतात 24 तास भजन, 24/7. सकाळी 6:30ला चालायला लागल्यापासून 27, 28, कधी 15, कधी 30 हे अंतर दर मजल करत वारकरी जातो, कीर्तनाला उभा राहतो, 2 तास झोपतो, पुन्हा जागराला उभा राहून काकड्याला उभा राहून परत चालायला तयार राहतो. अशा प्रकारचा 1 महिन्याचा हा प्रवास आहे. तुम्ही म्हणाल वारी तर 20 दिवस, 15-17 दिवस असते. जाण्याचे 15-17, येण्याचे 10-12 असे मिळून तो पूर्ण 1 महिन्याचा हा आनंद लुटण्याचा प्रसंग असतो, ज्या ठिकाणी वारकरी पुन्हा येत नाही, लवकर घरी येत नाही. एकदा गेला म्हणजे वारी करूनच तो पुन्हा घरी येणार. अशा प्रकारे हा तिथं जातो, वारकरी यात्रा करतो, वास तिथे राहतो आणि तिथे स्नान दानादी कर्म करतो आणि पुन्हा घरी येतो. अशा प्रकारचा एक प्रश्न स्कंद ऋषी, आज थोड्याशा आपण कथा पाहूया. स्कंद ऋषी अनेक ऋषींना कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना समोरून असा प्रश्न आला की आम्हाला असं एक तीर्थ सांगा की ज्या तीर्थामध्ये देवही आहे, असं आम्हाला तीर्थ सांगा ज्या तीर्थामध्ये संतही आहे, असं एक आम्हाला तीर्थक्षेत्र सांगा ज्या ठिकाणी पुण्यसलीला नदी सुद्धा आहे. देव, भक्त आणि नदी, पुण्य, सलीला अशी नदी आहे, ते आम्हाला तुम्ही सांगा. स्कंदांना काय ते सांगता आलं नाही. स्कंद म्हणजे शिव परमात्म्याचे पुत्र, त्यांना ते काय सांगता आलं नाही. मग ते सगळ्या 60,000 ऋषींना शंकर भगवंताकडे घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर म्हटले की आम्हाला असं एक तीर्थक्षेत्र सांगा ज्या ठिकाणी हे सगळं आम्हाला भेटेल. आजच्या भाषेत ऑल इन वन, एका ठिकाणामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला भेटतील असं एखादं तीर्थक्षेत्र आम्हाला तुम्ही सांगा. त्यावेळी शंकर परमात्मा म्हटले, अगदी वेळेवरती तुम्ही आलात. पार्वतीनेही मला आता असाच प्रश्न विचारला आहे, ज्या ठिकाणी देवही आहे, भक्तही आहे आणि तीर्थ नदीही आहे, ते तुम्ही आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सगळे ऋषी खुश झाले आणि मग भगवान परमात्म्याने, शंकराने सगळं वर्णन करण्यासाठी सुरुवात केली. जगामध्ये अनेक तीर्थ आहेत. भगवान शंकर परमात्मा सांगतात, जगामध्ये अनेक तीर्थ आहेत, पण कुठल्या तीर्थाला तीर्थ म्हणतात? शंकर परमात्मा सांगायला सुरुवात करतात, ज्या तीर्थामधील देव हा वेद बोधित आहे त्याला तीर्थ म्हणा. एक, ज्या तीर्थाचं वर्णन पुराणामध्ये आलं आहे त्याला म्हणा तीर्थ. आणि तिसरं, ज्या तीर्थाला संतांनी गायलेलं आहे त्याला म्हणा तीर्थ. तीर्थ म्हणजे थोडक्यात पवित्र आणि क्षेत्र म्हणजे ठिकाण. पवित्र ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र. आणि कशाला तीर्थक्षेत्र म्हणायचं? ज्या तीर्थामध्ये असणारा देव वेद बोधित आहे, ज्या तीर्थाचं वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे,
ज्या तीर्थाचं गुणगान महिमा संतांनी गायलेला आहे त्याला तुम्ही तीर्थक्षेत्र म्हणा. असं म्हणाल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला. तिन्ही गोष्टी एका ठिकाणी येणं, कॉन्फ्लुएन्स ज्याला म्हणतात, त्रिवेणी संगम होणं, ही काय सोपी गोष्ट नाहीये. मग असं कुठलं तीर्थक्षेत्र आहे जे आम्हाला तिन्ही गोष्टी एका ठिकाणी मिळतील? पंढरपूर असं एक तीर्थक्षेत्र आहे जे वेदानुबोधित आहे, ज्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे आणि संतांनी ज्याचं गुणगान केलेलं आहे. असं क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर. पंढरपूर असं एकमेव क्षेत्र आहे. असे अनेक आहेत, पण त्याच्यामध्ये एक अग्रगण्य स्थानावरती असेल तर पंढरपूर आहे. पंढरपुराचं वर्णन वेदामध्ये कुठे आलंय? समजा असा आपल्याला प्रश्न पडला, तुम्ही आत्ताच सांगितलं की त्या ठिकाणी जी देवता आहे, प्रिसाइडिंग डेटी आहे, तिचं वर्णन वेदामध्ये आलं पाहिजे. वेदामधला मंत्र आता मला सांगता येणार नाही, पण वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की अशी एक गाय आहे जी 2 रूपाने नांदते आणि ती त्याच्या वासरूला, त्याचं जे वासरू आहे त्याला दूध पाजते. अशा प्रकारचं वर्णन वेदामध्ये आलेलं आहे. यजुर्वेदामध्ये अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे, ज्या ठिकाणी 2 गाय आहेत, एकच गाय 2 रूपामध्ये आहे, ती त्याच्या वासराला दूध पाजते आणि त्याच्यामध्ये एक असणारी गाय, हे वेदातले वचन आहेत, ऋचा आहेत, त्याच्यामध्ये एक असणारी गाय ही काळी आहे आणि एक असणारी गाय ही पांढरी आहे. शुभ्र वर्ण आणि कृष्ण वर्ण असे 2 प्रकारचे वर्णांनी मिळून ती गाय आहे. एक गाय 2 ठिकाणी आहे. मग काही जे द्वैती संप्रदाय आहेत खूप मोठे मोठे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे वर्णन आहे, हे वर्णन पांढऱ्या शुभ्र असणाऱ्या श्वेत वर्ण असणाऱ्या बलरामाचं आहे आणि कृष्ण वर्ण असणाऱ्या कृष्णाचं आहे. ते त्या ठिकाणी ते वेदाचे ऋचा लावतात. आपण वारकरी आहोत, आपण असं म्हणू शकतो पंढरपुरामध्ये श्वेत वर्णाची गाय म्हणजे चंद्रभागा आहे, माता सलीला चंद्रभागा, आणि कृष्ण वर्णाची गाय ती म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. आणि भक्त हा त्यांचा पुंडलिकराय. हे जे भक्त आहेत हे वासरू आहेत आणि त्या पुंडलिकाला भक्तिरूपी दूध देण्याचं काम आपले दोन्ही गाय करतात. अशा प्रकारचं वेदबोधित असणारा हा परमात्मा आहे. हे जर थोडंसं लांबचं असेल तर आपण पुरुष सूक्तम कधी वाचला असेल, स भूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. हे जे वेदामध्ये आलेलं वर्णन आहे पुरुष सूक्तातलं, असं म्हणतात की तुम्ही प्रत्येक एका शब्दानंतरचे 3 शब्द जर तुम्ही सोडले तर तुम्हाला विठ्ठल असं रूप तुम्हाला पाहायला मिळतं. स भूमिम विश्वतो वृत्वा, त्यातला अर्धात पहिला वि, स भूमिम वि, त्याच्यानंतर 3 अक्षर सोडा, अर्धात आणि पुढचा तिष्ठ, अशा प्रकारचा तो विठ्ठल. अशा प्रकारचं जे वर्णन आहे ते आपल्याला पुरुष सूक्ताच्या 2ऱ्या रुचेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पंढरपूरमध्ये असलेला परमात्मा हा वेदानुबोधित आहे. स्मृतीमध्ये कुठे सांगितलेलं आहे की पंढरपूरचा असणारा परमात्मा, सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे, अर्ध्या लोकांचं दुर्भाग्य आहे की हा पंढरपूरचा परमात्मा देवच नाही, अर्ध्यांना असं वाटतं. गीतेमध्ये त्याचं कुठं वर्णन नाही. कर्नाटकमध्ये असे एक स्वामी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी गीतेमध्ये तिष्ठती शब्द आलेला आहे, तिष्ठती, तो तिष्ठती शब्द म्हणजे विठ्ठल आहे. त्यांनी गीतेवरती टीका लिहिलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तिष्ठती असा शब्द येतो तो तिष्ठती शब्द हा विठ्ठलाचा वाचक आहे. म्हणजे श्रुतीमध्येही सांगितलेलं आहे विठ्ठल परमात्माबद्दल, स्मृतीमध्येही सांगितलेलं आहे ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. हा तिष्ठती असणारा शब्द विठ्ठल परमात्मा वाचक आहे. 13व्या अध्यायामध्येही असाच एक श्लोक जातो, तो सगळ्यांना व्याप्त असून सर्वम आवृत्य तिष्ठती, सगळ्यांना व्यापून तो तिष्ठ उभा आहे. अशा प्रकारचे श्रुतीही आपल्याला परमात्मा विठ्ठल पांडुरंगाकडेच नेण्याचा प्रयत्न करते. तो देव, ती भूमी, ती गंगा, ती नदी पुराणामध्ये असली पाहिजे. पुराणामध्ये पंढरपूरचं वर्णन आलं पाहिजे.
आपल्याला ऐकताना आश्चर्य वाटेल, आनंद रामायण नावाचं एक पुराण आहे. त्या दोनच खरं तर आपले पुराणांमधलं वेगळं, पद्मपुराण, विष्णू पुराण, स्कंद पुराण, या तिन्ही पुराणांमध्ये विठ्ठल परमात्म्याची कथा, पंढरपूरचं वर्णन येतं. हे झालं पुराणांविषयी, ते आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतर आहे इतिहास. दोनच इतिहास आहे, महाभारत आणि रामायण. त्या रामायणामध्ये असं एक आनंद रामायण नावाचं एक रामायण आहे. असंख्य रामायण आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की रामचंद्र प्रभू एकदा पंढरपूरला आले. स्पष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे की रामचंद्र प्रभू एकदा पंढरपूरला आले. हे कसं काय, तर पुराणांमध्ये होणाऱ्या सर्व घटना ह्या अनादी असतात आणि प्रत्येक युगामध्ये त्या झालेल्या असतात. म्हणून रामचंद्र प्रभू पंढरपूरला आलेले आहेत. आनंद रामायणामध्ये आपण संदर्भ आनंदाने पाहू शकता. असं म्हटलेलं आहे, बलराम दादा सुद्धा पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर परमात्म्याचं दर्शन घेतलं. परमात्म्याच्या हृदयावरती त्यांना काही अक्षर दिसले आणि ते अक्षर त्यांना ओळखता आले नाही. नक्की काय परमात्म्याला सुचवायचं आहे. त्यांनी काय केलं, तप केलं. तप केल्यानंतर पुन्हा परमात्म्याचं दर्शन घ्यायला आले आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना ती अक्षरं कळाली. थोडक्यात भाव काय, वेदानुबोधित पंढरपूर पांडुरंग परमात्मा आहे. पुराणांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचबरोबर संतांनी तर त्याचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. संत म्हणतात, जर तुम्हाला कुठं तीर्थयात्रेला जायचं असेल आणि ते कसं जायचं असेल ह्याचं सगळ्यांचं वर्णन संतांनी केलेलं आहे. ते गाव कुठं आहे संत सांगतात. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकासे चार भुजा त्यासे, तेथील मोकासे चार भुजा त्यासे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावाला, खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावाला, खेळ्या सुख देईल विसावारे. भीमा तीरावरती एक नगर वसवलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही जा. कसं जा, नाचत जा, चालत नका जाऊ, नाचत खेळत जा. पंढरपूरलाच का जायचं, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आनंद तेथीचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकते कानी रे. आनंद तेथीचा मुकया शिवाचा, बहिरे ऐकते कानी रे. आनंद तेथीचा मुखया शिवाच्या, बहिरे ऐकते कानी रे. आनंद तेथीचा मुखया शिवाचा, बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तांदळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया, सुख देईल वे सावारे.
नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. त्या ठिकाणी आनंद तेथीचा, त्या ठिकाणचा आनंद जो आहे, मुकयासी वाचा, ज्याला जिव्हा, ज्याला वाणी नाहीये अशाला वाणी फुटते, ज्याला बहिरे जे आहेत त्यांना कान येतात, आणि जे वृद्ध आहेत ते तरुण होतात, अशा प्रकारचं ठिकाण म्हणजे ते पंढरपूर आहे. म्हणून त्या पंढरपूरला जायचं. कारण की पंढरपुरामध्ये तुम्ही एकदा गेल्यानंतर खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला खेळ मांडियेला वाळवंती गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटनी, क्रोध अभिमान केला पावटनी, क्रोध अभिमान केला पावटनी, क्रोध अभिमान केला पावटनी. एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. त्या ठिकाणी वाळवंटामध्ये असणारा जो आनंद आहे, कितीही गर्दी असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असं ते पंढरपूर ठिकाण आहे, आणि त्या पंढरपुराचं महात्म्य हे आगळं वेगळं आहे. त्या पंढरपुराच्या देवाविषयी जर आपण चिंतन करायला लागलो तर पुराणामध्ये वेगवेगळ्या संगती सांगितल्या आहेत. संतांनीही वेगळे वेगळे प्रमाण सांगितले आहेत. काही ठिकाणी संत म्हणतात पांडुरंग परमात्मा गोकुळाहून पंढरपुरामध्ये पुंडलिकासाठी आले. एक प्रकार स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आहे. काही म्हणतात द्वारकेमधून पांडुरंग परमात्मा थेट पंढरपुरामध्ये पुंडलिकासाठी आले. पद्म पुराणामध्ये हे वर्णन आपल्याला सापडेल. आणि काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे थेट वैकुंठावरून परमात्मा पंढरपुरामध्ये आले. कारण की कृष्ण भगवान त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि वैकुंठात गेले, म्हणून वैकुंठातून पांडुरंग परमात्मा खाली आले. असे 3 प्रकारचे आपल्याला संदर्भ सापडतात. प्रत्येकाची थोडक्यामध्ये आपण कथा पाहून अभंगामध्ये प्रवेश करूया. सगळ्यात सुरुवातीला स्कंद पुराणामधील कथा. पुंडलिक, भक्त पुंडलिक, या पुंडलिकाच्या पत्नीला तीर्थयात्रेला जावंसं वाटलं. जगातील सगळ्या आत्ता हयात असणाऱ्या कंडिशनमध्ये सगळ्यात विरुद्ध गोष्ट, पत्नीला तीर्थयात्रेला जावंसं वाटलं. पुंडलिक राय तयार झाले, म्हटले आपण तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे. आताच प्रमाण म्हटलं जवळ हे सकळ सिद्ध आहे, गेलंच पाहिजे आपण. पण जसे पुंडलिक परमात्मा आणि पत्नी निघाल्या तसे आई वडीलही त्यांच्या मागे लागले की आम्हालाही तीर्थक्षेत्राला यायचंय, आम्हालाही तीर्थ फिरायचे आहेत, आता आमचे शेवटचे दिवस आहेत, आता आम्हाला तीर्थला तू घेऊन चल. पुंडलिक परमात्मा आनंदी नव्हते. वडिलांना त्यांनी कसं तरी, आई वडिलांना घेतलं आणि कसं तरी त्यांना तीर्थयात्रेला नेलं. आणि तीर्थयात्रा करत 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 एक कुक्कुट नावाच्या स्वामींच्या आश्रमामध्ये ते गेले. कुक्कुट स्वामी, पुंडलिक परमात्म्यांचे गुरु म्हणजे कुक्कुट स्वामी. आणि त्या ठिकाणी आश्रमात त्यांनी विश्रांती घेतली.
आणि आश्रमात बसले असताना 3 मलिन स्त्रिया, अगदी मलिन स्त्रिया त्यांच्या समोरून गेल्या आणि आत जाऊन पुन्हा बाहेर आल्या. आणि पुंडलिक परमात्माने बघितलं की जात असताना तुम्ही मलिन होता आणि बाहेर ज्यावेळी आला तेव्हा अतिशय स्वच्छ होऊन आला. तुम्ही नक्की आहात कोण? विचारलं. मग त्या 3 स्त्रियांनी पुंडलिक रायाशी संवाद साधला. त्या म्हटलं की तू सर्वसामान्य माणूस नसला पाहिजेस. ज्या अर्थी तुला आम्ही तिघी दिसतोय म्हणजे तू एक कोणतरी संत महात्मा दिव्य पुरुष आहे. ठीक आहे, आम्ही तिघी गंगा यमुना सरस्वती आहोत. आम्ही लोकांचे पाप धुवून धुवून आम्ही सुद्धा मलिन होतो. त्या मलिन झालेल्या गंगेला संतांचे चरणरज लागल्यानंतर पुन्हा आम्ही आहे असे होतो. स्वतःला शुद्ध करण्यासाठी आम्ही कुक्कुट स्वामींकडे येतो. पुंडलिकाने हे ऐकल्याबरोबर वाटलं की अशी कुक्कुट स्वामींची काय साधना आहे जी मी आता केली पाहिजे. कुक्कुट स्वामींकडे पुंडलिकराय जातात. म्हणतात की आता तुमच्याकडे 3 स्त्रिया गंगा यमुना सरस्वती येऊन गेल्या. तेव्हा कुक्कुट स्वामींना याचं भानही नव्हतं की आपल्या आश्रमात गंगा यमुना सरस्वती आल्या, सेवा केल्या आणि शुद्ध होऊन गेल्या. कुक्कुट स्वामींना कसलीही जाणीव नव्हती. पुंडलिक राय विचारतात, आपण अशी कुठली साधना करता ज्यामध्ये आपल्याला नद्यांना शुद्ध करायची ताकद आहे? ज्या नद्या सगळ्यांना शुद्ध पवित्र करतात त्यांनाही शुद्ध करण्याची ताकद तुमच्याकडे असं नक्की काय सामर्थ्य आहे? त्यावेळी कुक्कुट स्वामी त्यांना म्हणतात, मी काहीही करत नाही, मी फक्त माझ्या आई वडिलांची सेवा करतो. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर पुंडलिक राय म्हणतात, आता तीर्थयात्रेला विराम. आई वडिलांना त्रास देऊन आई वडिलांवर प्रेम न करता तीर्थयात्रा करण्यात काहीही अर्थ नाही. ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात की जर मुखात नाम नसेल तर ती त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि एक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आधरा मूर्खू जैसा. माऊली 16व्या अध्यायामध्ये म्हणतात की घरात आई वडिलांशी नीट बोलत नाही आणि संपूर्ण जगाशी तो प्रेमाने वागतो. घरात जर आई म्हटली की तो एक पाण्याचा तांब्या दे तर देत नाही, आणि बाहेरच्या मित्राने सांगितलं माझ्यासोबत लोणावळ्याला चल तर तो जातो. घरात नीट राहत नाही आणि बाहेर जर नीट असाल त्याला काही फायदा नाही. पुंडलिक राय तिथून निघाले. तीर्थयात्रेला विराम. आता फक्त आई वडिलांची सेवा करायची आणि देवाला परमात्म्याला खुश करून घ्यायचं आणि साधना करायची. तिथून पुंडलिक रायाजे निघाले. त्याच्यानंतर ते दिंडी रव वन, काही दिंडीर वन म्हणतात पण दिंडी रव वन या क्षेत्रामध्ये ते आले, म्हणजे पंढरपुरात ते आले. त्या ठिकाणी त्यांनी आश्रमात त्यांनी एक आश्रम निर्माण केला. त्या आश्रमात ते राहिले, आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांची सेवा केल्यानंतर एक दिवस ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि भगवान परमात्म्याचा निरोप सांगायसाठी आले की 3 दिवसामध्ये परमात्मा तुमच्याकडे येणार आहे. हे ऐकल्याबरोबर पुंडलिक राय किती खुश झाले असतील, आनंद गगनात मावेना. पुंडलिक राय अजून सेवा करायला लागले, कारण की सेवेमुळे परमात्मा मला भेटायला येतोय, माझी सेवा अजून चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. 2-3 दिवस गेले. एक चैतन्य प्रभा, एक दीप्ती अशी पुंडलिक रायांच्या घरात चालत आली. पुंडलिक रायाला शंका वाटली की हे परमात्माच असावे. पण पुंडलिक राया आई वडिलांच्या सेवेत इतके मग्न होते की पुंडलिक राया म्हटले की आता थोडा वेळ थांबा, मी आई वडिलांची सेवा करतो, जशी सेवा मला झाली की मी तुमच्याकडे येतो. भगवान परमात्म्याला ही पुंडलिकाने उभं केलं विटेवरती. भगवान बोलायला लागले की पुंडलिक राय म्हणायचे थांबा, आई वडिलांना झोप लागू द्या, झोप लागल्यानंतर आपण निवांत बोलू. देवालाही बाजूला केलं. तुकाराम महाराज म्हणतात, देव सारावे परते, संत पूजावे आरते. संत जर पहिला आले तर देवालाही बाजूला तुम्ही सारा. अशा प्रकारे त्यांनी आई वडिलांची सेवा केली आणि पुंडलिकासाठी भगवान परमात्मा आले. पुंडलिकाचं पूर्वचरित्र जे आहे कुक्कुट स्वामींचं, ते विष्णू पुराणात सांगितलेलं आहे आणि जे पश्चात उत्तर चरित्र जे आहे ते स्कंद पुराणामध्ये सांगितलंय. अशी एक कथा आपल्या समोर आहे जी की गोकुळामधून परमात्मा थेट पुंडलिकाकडे आले. दुसरी कथा आपल्याला अशी पाहायला मिळते जी की
पद्मपुराणामध्ये आहे. भगवान परमात्मा द्वारकेतून पंढरपुराला आले. अतिशय सुंदर इंटरेस्टिंग ह्या सर्व कथा आहे. भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा दर्शन देण्यासाठी, कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी देव, ऋषी, गंधर्व सगळे लोक, देवी देवता कृष्ण परमात्म्यांचं दर्शन घ्यायला जायचे. आणि एक दिवशी इंद्राची पत्नी इंद्राणी, तिला असं वाटलं की आपणही कृष्णाचं दर्शन घ्यायला जावं. आणि इंद्राणीला स्वतःच्या पत्नीला सोबत घेतला आणि दर्शनाला गेले. आणि दर्शनाला गेल्यानंतर दर्शन घेतलं, बसले. कधीही महात्म्यांचं दर्शन घेतल्यानंतर, देवाचं दर्शन घेतल्यानंतर उभा क्षणभरी त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आणि देवाने, कृष्णाने मनातलं जाणलं की इंद्राणीला काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचं भगवंताने विचारलं, अगं बोल, तुला काय बोलायचं आहे? तुझ्या मनात अशी काहीतरी इच्छा दिसते, ती इच्छा तू प्रगट कर. असं म्हटल्यानंतर इंद्राणी थोडी लाजली. इंद्राणी सांगायला तयार नाही माझ्या मनात काय इच्छा आहे. नंतर थोडा वेळ गेल्यानंतर इंद्राणी अशी म्हटली की देवा, मला तुमच्या अर्धांगावरती बसायचं आहे, तुमच्या अंगावरती मला बसायचं आहे, अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली. देव म्हटले एवढं सोपं नाही, तुला तप करावं लागेल. तू तप कर, मग तुझी इच्छा, जी आकांक्षा आहे ती पूर्ण होईल. इंद्राणी तप करायला लागली. अघोर तप तिने केलं. आणि तीच इंद्राणी नंतर काही काळानंतर राधा म्हणून जन्माला आली. आणि राधा म्हणून कृष्णाच्या संपर्कात आली. रोज कृष्णाच्या दर्शनाला ती यायची. कृष्णाच्या दर्शनाला आल्यानंतर मनातला विचार कधी बोलून दाखवला नाही. पण एक दिवशी मनामध्येच राधेच्या पाठीमागे अनेक कथा आहेत. त्याच्यापैकी ही पद्मपुराणातील कथा आहे. राधा अशी म्हणाली, देवा, तुम्ही मागच्या जन्मामध्ये मी जे तुम्हाला मागितलं होतं ते तुम्ही देणार आहात. देव म्हणाले नक्कीच. आणि त्या शय्येवरती कोणी नव्हतं. राधेची जी इच्छा होती ती पूर्ण करायला लागले. आणि तेवढ्यात रुक्मिणी माता आतमध्ये आल्या. आणि रुक्मिणी माता आतमध्ये आल्यानंतर पुढे काय झालं असेल आपल्याला माहिती आहे. रुक्मिणी माता त्या ठिकाणाहून रागावल्या, रुसल्या आणि थेट त्या दिंडीरव वनामध्ये आल्या. आणि वनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी वनामध्ये त्या राहिल्या. भगवान परमात्माने पत्नीची समजूत काढायसाठी एक वेगळं रूप धारण केलं. लहान 5 वर्षाचे भगवान बालक झाले आणि त्या ठिकाणी त्या वनामध्ये आले. या ठिकाणी अनेक कथा, उपकथा, उपाख्यानं आहेत. ज्या ठिकाणी अघासूर नावाचा राक्षस, त्या ठिकाणी एक राक्षस राहत होता. आणि त्या इंद्राणी ती होती राधा. आणि त्या वनामध्ये इंद्र एक दिवशी आला. मग त्या राक्षसाने इंद्राला श्राप दिला आणि म्हटलं, तू पाषाण होऊन पड, म्हणजे ढेकूळ हो. आणि तोच इंद्र जो की श्रापित होता, तोच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाखालची वीट झाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी अनेक कथा आहेत. मग रुक्मिणी मातेची समजूत घालण्यासाठी भगवान परमात्मा आले. आणि भगवान परमात्मा तिच्याशी एक दुसऱ्या वेशामध्ये येऊन बोलू लागले की तू असं नाही करायला पाहिजे, पतीवरती रागवायला नाही पाहिजे, तू विचारायला तरी पाहिजे की त्या ठिकाणी काय प्रसंग झाला, ती इंद्राणी कोण आहे, तू सहज रागून आली. त्यावेळी रुक्मिणी मातेला कळालं की एवढं माझ्याशी स्पष्ट संवाद साधणारा भगवान कृष्णाशिवाय दुसरं कोणी नाही. आणि त्या ठिकाणी संवाद साधत असताना भगवान कृष्णाने कमरेवरती हात ठेवले. ते हात पुंडलिकाला दर्शन देईपर्यंत काढले नाहीत. म्हणून आज विटेवरती उभा असणारा परमात्मा त्याचे कटेवरती हात आहेत. ते रूप भगवान परमात्म्याने धारण केलं. पुंडलिकावरती भगवान अत्यंत खुश झाले. तुझी सेवा पाहून मी खुश झालो, तुला काय माग ते मागायचे. पुंडलिकरायांनी काय मागितलं असेल, माझ्या डोळ्यांनी सतत तुमचंच रूप पाहावं, माझ्या कानांनी सतत तुमचीच कीर्ती ऐकावी, माझ्या मुखाने सतत तुमचीच, माझ्या जिव्हेने तुमचंच वर्णन करावं, माझ्या कंठातून प्रत्येक निघणारा शब्द आहे तो विठ्ठल विठ्ठल असाच निघावा. एवढं सर्व मागितलं. भगवान कृष्ण म्हणाले अजून माग. पुंडलिक राय म्हटले आता मागायसारखं काहीच नाही,
जेवढं मला भक्ती करण्यासाठी पाहिजे सगळं मी तुम्हाला मागितलं. तेवढ्यात शंकर परमात्मा त्या ठिकाणी आले. ते कृष्णाला म्हणतात, भगवान कृष्णाला म्हणतात, जे पुंडलिक रायांनी मागितलंय ते तुम्ही द्याच, पण जे पुंडलिक राया मागत नाहीत तेही तुम्ही द्या. या ठिकाणी भगवान शंकराने सुद्धा कृष्णाला थोडंसं पुश केलं. आणि मग पुढे असं झालं की भगवंताकडे पुंडलिक असं मागतात, देवा की तुम्ही या पंढरपुरातून कधीही कुठल्याही कारणामुळे जाऊ नये, एवढं मला तुम्ही एक वरदान द्या. आणि भगवान कृष्ण म्हणतात तथास्तु. म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपुरातून कटेवरती हात ठेवून उभे आहेत आणि देश सोडून कुठेही भगवान परमात्मा जात नाही. त्या ठिकाणी परमात्माचं वास्तव्य आहे. ही झाली पद्म पुराणातील कथा. आणि तिसरं असा समज आहे की भगवान कृष्ण हे पंढरपुरातून वैकुंठातून थेट पंढरपुरामध्ये आले. कथा अशी आहे, पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. विष्णू पुराणातील ही कथा आहे. आई वडिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला, घरी आला, सेवा करू लागला. आता सेवा केल्यानंतर लगेच फळ मिळतं अशातली काही गोष्ट नाही. पुंडलिकाला वाटलं आई वडिलांची सेवा करणं हे काय श्रेष्ठ नाही, आपण दुसरं काहीतरी तप करूया. आपलंही साधना करत असताना मन डामाडोल होतं. रामकृष्ण हरी म्हणून थकलो की आपण विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात करतो. ते म्हणून काय नाही झालं तर आपण दुसरं काहीतरी करायला सुरुवात करतो. पुंडलिक रायाने तसंच केलं. पुंडलिक राय म्हटले आता तप करूया. आणि पुंडलिक रायाने तप केलं. आणि तप केल्यानंतर तपातून उठले, तेजस्वी तेजपुंज चेहरा, आणि चालत बाहेर आले. आणि बाहेर येत असताना विष्ठा त्यांच्या अंगावरती, एका गिधाडीने विष्ठा अंगावरती केली. आणि केल्याबरोबर पुंडलिकाने रागाने त्याच्याकडे पाहिलं, गिधाडीकडे, आणि ती गिधाडी जळून खाक झाली. पुंडलिक रायाला विश्वास झाला की माझं तप हे पूर्ण झालं. पुंडलिक राय भिक्षा मागण्यासाठी एका स्त्रीच्याकडे गेले, एका गृहिणीकडे गेले. भिक्षाम देही आवाज दिला. गृहिणीला बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागला. ही कथा आपण दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये ऐकलेली आहे, पण ही विष्णू पुराणामध्ये अशीच कथा पुंडलिकाच्या संदर्भात आलेली आहे. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांकडून हे श्रवण केलेलं आहे. ती आली. पुंडलिकाला अभिमान झाला, एवढा उशीर कसा काय लावला भिक्षा देण्यासाठी. ती स्त्री म्हणाली, मी माझ्या पतीची सेवा करते, तोच माझा एक धर्म आहे, त्याच्यामुळे मला वेळ लागला. पुंडलिक रायाने तिच्याकडे रागात पाहिलं, डोळे लाल बुंद होऊन तिच्याकडे पाहिलं. पुंडलिक रायाने असं पाहिल्यानंतर ती पतिव्रता माता असं म्हणते, अरे मरायला मी काय गिधाडी नाहीये. आणि हे ऐकल्याबरोबर पुंडलिक रायांच्या पायाखालची जमीन निघून जाते. पुंडलिक रायांना वाटतं एवढं तप मी करतो आणि तरी माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ माझी गिधाडी बरोबर झालेली जी घटना तिला हिने कशी काय पाहिली घरात राहून. त्यावेळी त्यांनी त्या मातेला करबद्ध प्रार्थना केली की आपल्या जीवनामध्ये हे दान, हे ज्ञान कसं काय, ही ऋतंभरा प्रज्ञा कशी काय. त्यावेळी ती म्हणते की प्रत्येकाची पूजा ही वेगवेगळी सांगितलेली आहे. समजा तुम्ही भक्त असाल, भक्त विष्णूची पूजा वेगळी, गायीची पूजा वेगळी, ब्राह्मणाची पूजा वेगळी, लग्नातली पूजा वेगळी, गणपती बाप्पाची पूजा वेगळी. प्रत्येकाची पूजा वेगवेगळी आहे. त्या त्या पूजेने तो प्रसन्न होतो. तू तप तर केलेला आहेस, पण तू भगवान परमात्म्याची सेवा काही केलेली नाहीस, त्याच्यामुळे तुला देव काय प्रसन्न होणार नाही. मी पतिव्रता आहे आणि पतिव्रतेचा एकच धर्म आहे की पतीची सेवा करणं. पतीची सेवा करणं हेच विष्णूची महापूजा, अनुभव नोहे दुजा. पतिव्रतेने पतीची पूजा करणं, पतीचा यथोचित सन्मान, त्याच्या सगळ्या गोष्टी पुरवणं, हाच तिचा धर्म आहे. ज्ञानोबा राय तर सांगतात, पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. पत्नी ही तिने जर पतीचं प्रत्येक मत अनुसरण केलं, अनायासे आत्महिता भेटेची गा. आणि मग पुंडलिक राय परत गेले आणि त्या गृहिणीने
एका दुसऱ्या ठिकाणी चंडपूर नावाच्या ठिकाणी त्यांना जायला सांगितलं. कधी कधी काय होतं, इथं सांगून गुण येत नाही, दुसरीकडे पाठवलं. त्या ठिकाणी एक कसाई असतो आणि त्या कसायाचं काम आता तुम्हाला माहिती काय असेल. मग ती गृहिणी त्या कसायाकडे पुंडलिकरायांना पाठवते. पुंडलिकराय तिथे जातात, पाहतात की एक कसाई सारखा आत जातोय बाहेर येतोय, आत जातोय बाहेर येतोय. पुंडलिकराय त्याच्या जवळ उभे राहिले आणि पुंडलिकरायाला तो कसाई म्हणतो, तुला त्या गृहिणीने माझ्याकडे पाठवलं का नाही? असं ऐकल्याबरोबर पुन्हा पुंडलिकरायाला आश्चर्य वाटतं. असं कसं काय? तो म्हणतो की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो, आईवडिलांच्या सेवेतून मुक्त झाल्यानंतर मी बाहेर येतो, दुकानावरती थांबतो. पुन्हा आतून आवाज आला, ते जर मला बोलले जा दुकानावर बघ, तर मी त्या ठिकाणी येतो, नाहीतर अन्यथा मी आईवडिलांच्या सेवेमध्ये रथ वाहून घेतलेला आहे. हे ऐकल्याबरोबर पुंडलिकरायाला असा नक्की पक्का असा विश्वास होतो, आपण आता जाऊन आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आणि अशी सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा पुंडलिकरायाकडे थेट वैकुंठावरून येतात. एकनाथ महाराज पण आपल्याला सांगतात, हरी वैकुंठाहुनी, हरी वैकुंठाहुनी, हरी वैकुंठाहुनी, हरी वैकुंठाहुनी. आला पुंडलिकाला गोनी, आला पुंडलिकाला गोनी, आला पुंडलिकाला गोनी, आला पुंडलिकाला गोनी. उभा राहिला अजुनी, उभा राहिला अजुनी, उभा राहिला अजुनी, उभा राहिला अजुनी. युगानुयुगे, युगानयुगे, भक्ता संगे, भक्ता संगे. एका जनार्दनी संत शोभा शोभा, देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा, उभा देव का हो विटेवरी उभा, देव पाहो विटेवरी उभा, देव पाहो विटे उभा, देव पाहो विटेवरी उभा. हरी पुंडलिकासाठी वैकुंठावरून आला, उभा राहिला अजूनी, युगानुयुगे संत संगे. एका जनार्दनी संत शोभा शोभा, देहो काहो विटेवरी उभा. अतिशय सुंदर अशी गवळण आहे. सखी पुसे सखी येसी, युगे झाली 28, उभा ऐकिला संता मुखी. सुंदर गवळण आहे. त्याच्यामध्ये भगवान थेट वैकुंठावरून पंढरपूरमध्ये आले. हे विष्णू पुराण तुकाराम महाराजांच्या विचारांमध्ये असल्यामुळे अभंगामध्ये तसं प्रकट झालं. अशा प्रकारे हे पंढरपूर श्रेष्ठ आहे, याचा महिमा आपल्या पुढे सांगितला. आणि पुराणांच्या द्वारे कसा परमात्मा पुराणांमध्येही आलेला आहे आपल्या पुढे सांगितलं. शेवटचा प्रश्न असा आहे, हा विठ्ठल असणारा परमात्मा हा कृष्णाचा अवतार मानायचा की कसं मानायचं? हा जो परमात्मा आहे, संतांनी तर म्हटलंय अवताराच्या राशी अवतार आहे, पण ह्याला अवतार कसं मानायचं? जसं कृष्ण असे जे आपले 24 अवतार झाले किंवा जे मुख्य 9 अवतार झाले, 10वा कल्की अवतार, तसं मानायचं की कसं मानायचा? ह्याचं जर आपल्याला चिंतन करायचं असेल, भागवतातील 8व्या स्कंदामध्ये हरी नावाचा अवतार कसा झाला आपल्याला पाहावं लागेल. गजेंद्राची कथा सर्वांना माहिती आहे. गजेंद्रासाठी भगवान परमात्मा हरी नावाच्या अवतारामध्ये येतात.
आणि आल्यानंतर अवतार झाला परमात्माचा, भक्ताला मुक्त केलं. मुक्त केल्यानंतर भगवान परमात्मा हरिमेधा नावाचे ऋषी आणि हरिणी नावाची त्यांची भार्या यांच्या घरी नांदायला जातात. म्हणजे तोच कृष्ण परमात्मा हरी नावाचा अवतार घेऊन हरिमेधा ऋषी आणि हरिणी नावाची भार्या यांच्याकडे नांदायला जातात. तो अवतार जसा आपण मानतो तसाच पांडुरंग परमात्मा, विठ्ठल परमात्मा हा देखील कृष्णरूपी अवतार पुंडलिकाच्या घरी नांदायसाठी आला, अशा प्रकारे आपण मानू शकतो. मग या पंढरपुरामध्ये असं महात्म्य काय आहे? तुम्ही गंगेची जर महती ऐकली असेल, देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवनतारिणी, अशा प्रकारचं जे महात्म्य आहे तिचं वेगळं आहे. पण चंद्रभागेचं महात्म्य वेगळं आहे. प्रत्येक तुम्हाला पवित्र नदीमध्ये जाऊन, तीर्थामध्ये जाऊन स्नान करावं लागतं. पण पंढरपूरमध्ये असणारी जी पवित्र तीर्थ जे आहे, त्या तीर्थाला पाहिल्यानंतरच आपले पाप निघून जातात, असं पहिल्या चरणामध्ये सांगतात. अवघीच तीर्थे घडली एक वेळ, अवघीच तीर्थे घडली एक वेळ, तीर्थे घडली एक वेळ, अवघीच तीर्थे चंद्रभागा डोळा देखिली, चंद्रभागा डोळा देखिली, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखिली, डोळा देखलिया, अवघीच पापे गेली दे, अवघीच पापे आपल्या शास्त्रामध्ये सगळ्या तीर्थांचं जर एकदा फळ तुम्हाला भेटायचं असेल तर दोनच उपाय सांगितले आहेत. पहिल्या अध्यायाच्या अवतरणिकेमध्ये, सुरुवातीच्या नमनामध्ये ज्ञानोबाराय सांगतात का तीर्थे जे त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहनी. जर तुम्ही एकदा समुद्रामध्ये जाऊन स्नान केलं तर तुम्हाला सगळ्या तीर्थांचं स्नान झालं. कारण की सगळे तीर्थ येऊन कुठे मिळतात? समुद्रामध्ये. एक उपाय सांगतात. आणि दुसरा उपाय जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, सायमल्टेनियसली ॲट अ टाइम. सगळ्या तीर्थांना जायचं फळ जर तुम्हाला भेटायचं असेल तर चंद्रभागा डोळा, डोळ्यांनी चंद्रभागा पाहिल्यानंतर ते फळ मिळतं. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर तर वेगळा भाग आहे, पण चंद्रभागेला डोळ्याने पाहिल्यानंतर चंद्रभागेचं पुण्य, सगळ्या तीर्थांचं पुण्य मिळतं. आपण वारकरी इतके विचित्र आहोत, खरं सांगायचं म्हणजे. आपण चंद्रभागेमध्ये जाऊन गंगा गंगा म्हणणारे वारकरी आम्ही तेव्हा पाहिलेले आहेत. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर चंद्रभागा चंद्रभागा म्हटलं पाहिजे. चंद्रभागा नदीचा सुद्धा, तीर्थाचा सुद्धा असा अनुभव आहे की कुठल्याच आजाराने न जाणारा रोग सुद्धा चंद्रभागेच्या तीर्थात नित्य स्नान करण्याने गेलेला आहे. आपण याच्यावरती किती विश्वास ठेवतो हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे. पण असे व्यक्ती, माणसं सापडलेले आहेत की ज्यांनी हे सांगितलं आहे की आम्ही तीर्थात स्नान केलं आणि आमचे रोग निघून गेले. म्हणजे या तीर्थाला एकदा डोळ्याने पाहिल्यानंतर सगळ्या तीर्थांचं स्नान घडतं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे 100 रुपये आपल्याकडे असतील तर त्याच्यामध्ये 5 रुपये आलेच, 10 आलेच, 20 आलेच. तशी चंद्रभागा म्हणजे 100 रुपयाची नोट आहे. त्याच्यामध्ये सगळे 50, गंगा, सगळे तीर्थ त्याच्यामध्ये आलेले आहेत. हाथी के पाव में
सबके पाव, असं आपले डॉक्टर महाराज नेहमी म्हणत असतात. वेदांतामध्ये सगळे दर्शन येऊन जातात, सगळ्या शेवटचं वेदांत दर्शन आहे. अशा प्रकारचं हे तीर्थ आहे, अतिशय श्रेष्ठ, जे आपल्याला पवित्र करतं. माणसाच्या पाठीमागे लागलेलं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे पाप आहे, आणि त्या महापापालाही घालवण्याचं सामर्थ्य आपल्या या तीर्थामध्ये आहे. दुसऱ्या चरणास अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा. वैकुंठ पंढरी देखिलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतर. वैकुंठ पंढरी पाप आणि ताप हे दोन आधी आणि व्याधी मनुष्याच्या मागे लागलेले आहेत, आणि त्या पापांना दिगांतरात घालवण्याची शक्ती जर कोणात असेल तर ती या तीर्थामध्ये आहे. तीर्थाचं वर्णन करतात. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अनेक संत आहेत. मी एकाला विचारलं, महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात? तर सगळ्या राज्यांमध्ये त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते मोठं आहे म्हणून महाराष्ट्र म्हणतात. नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संत निर्माण झाले, या भूमीने दिले, त्यामुळे सर्व राष्ट्रांमध्ये याला महाराष्ट्र असं म्हणतात. अनेक संत आहेत, पण या सगळ्या संतांचं मला सगळ्या संतांच्या दर्शनामध्ये काहीतरी फळ आहे. संतांच्या भेटीमध्ये फळ आहे, संतांच्या संगतीमध्ये फळ आहे, संतांच्या जपामध्ये फळ आहे, संतांच्या स्मरणामध्ये फळ आहे. पण सगळ्या संतांना भेटल्यानंतर जे फळ निर्माण होईल, असं फळ मला एका संताला भेटल्यानंतर भेटलं पाहिजे. एक काम केलं की माझी सगळी कामं झाली पाहिजे. अशा प्रकारचे संत म्हणजे आपले पुंडलिक राय आहेत. त्यांचं काय एकदा दर्शन झालं की सगळ्या संतांचं दर्शन झाल्यासारखंच आहे. तिसऱ्याचं अवघिया संता एक वेळा भेटी, अवघिया संता एक वेळा भेटी, संता एक वेळा भेटी, अवघिया संता एक वेळा भेटी. पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरा. पुंडलिक दृष्टी देखलिया, पुंडलिक दृष्टी देखलिया, अवघीच पापे गेली दिगंतर, पापे पुंडलिक रायाचं दर्शन झालं की सगळ्या संतांचं दर्शन होण्यासारखं आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये संत वाङ्मयांमध्ये आपण जर पाहिलं तर दोघांनाच भक्तराज म्हटलेलं आहे. राज म्हणजे सगळ्या भक्तांच्या मध्ये असणारे शिरोमणी. कारण की पुंडलिकामुळे आपल्याला भगवान परमात्म्याचा लाभ झाला, पुंडलिकामुळे भगवान परमात्मा आले, म्हणून पुंडलिकाला भक्तराज म्हणतात. पुंडलिक भक्तराज अशा प्रकारचं आपण आंधळ्या पांगळ्यांमध्ये म्हणतो.
आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपण ऐकले, आणि भक्तराज किरीटी परिसत असे, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. अशा प्रकारे भक्तराज विशेषण फक्त 2च संतांना, साधकांना प्राप्त झाले. म्हणून त्यांचं एकाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांच्या दर्शनाची प्राप्ती, फलप्राप्ती आपल्याला होते. आणि आपल्या जीवनामध्ये सदा नेहमी सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस, आपल्याला कधी सार्थक झाल्यासारखं आपलं वाटत नाही. काहीतरी शिल्लक राहिलेलं आहे, अजून मला काहीतरी मिळवायचं आहे, अशा प्रकारची भूक सारखी मनामध्ये असते. सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस किंवा त्याला इंग्लिशमध्ये फायनिट्यूडनेस असं म्हणतात, जे आपल्यातून निघून जात नाही. दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला स्वतःत कमीपणा वाटला पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याच्यात कधीच माणूस खुश नसतो, जे नाही तेच त्याला पाहिजे असतं, आणि म्हणून त्याची धावपळ चालू असते. मग जीवनाचं सार्थक झालं असं कधीच आपल्या मुखातून निघत नाही. मग ते जीवनाचं सार्थक एका परमात्माला पाहण्यामध्ये आहे, शेवटच्या चरणात. तुका म्हणे जन्मालचे सार्थक, तुका म्हणे जन्मालचे सार्थक, तुका म्हणे जन्मालचे सार्थक, तुका म्हणे जन्मालचे सार्थक. विठ्ठलची एक देखिलिया, विठ्ठलची एक देखिलिया, अवघीच पापे गेली दिगांतरा, अवघीच पापे गेली दिगांतरा. विठ्ठलची अवघीच पापे गेली दिगांतरा. वैकुंठ पंढरी देखिलिया, खेलिया वैकुंठ पंढरी देखिलिया, वैकुंठ पंढरी देखिलिया, अवघीच पापे गेली दिगांतरा, अवघीच पापे गेली दिगांतरा, गेली दिगांतरा. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं दर्शनामध्ये आपलं सार्थक आहे असं सांगतात. अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये अभंगाचा भावार्थ पाहिला, विठ्ठल परमात्मा पंढरपुरामध्ये येण्यामागच्या कथा पाहिल्या, आणि वेदाचाही संबंध, वेदाचाही आपण संदर्भ आपल्या पुढे ठेवला. संतांनी अनेक जन्म जे परिपूर्ण अवस्थेला पोहोचलेले आहेत, अशांनीही अनेक जन्म मला पंढरीची वारी घडावी असं मागितलेलं आहे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्मो जन्मांतरी. परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पंढरपुराची मागणी करणारे संत आहेत. एवढंच नाही, संत तर म्हणतात अनिक मागणे नाही नाही देवा, अनिक मागणे नाही नाही देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. जन्मोजन्मांतरी नेहमी प्रत्येक जन्मामध्ये मला हे घडत राहो अशी प्रार्थना करतात. आपण जर
नामदेव रायांकडे बघितलं तर नामदेव राय म्हणतात, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, जन्म हो का भलते याती परिमी न चुको हरिभक्ती, नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढत पुढती. सगळ्या संतांचे जर आपण अभंग बघितले तर सगळे संत पंढरपूरचीच मागणी करतात. आणि आपण सुदैवाने महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. वारी, चालत वारी केल्याशिवाय माणसाने मरू नये. एकदा तरी चालत वारीला जावं. माझ्या आतापर्यंत 3 झालेल्या आहेत. आणि 3 म्हणजे फक्त जायच्या नाही, जाऊन यायच्या. गुरुवर्य कदम माऊलींबरोबर असल्यामुळे माऊली म्हणतात, प्रमाण देतात, जातो येतो आम्ही देवाचे सांगते. फक्त जातो नाही, आम्ही येतो सुद्धा. म्हणून आम्ही जाताना सुद्धा माऊलींबरोबर जातो, येताना सुद्धा माऊलींबरोबर येतो. स्वतः मी इंजिनियर असून असा मला आनंद कधीच भेटला नाही जो मला वारीमध्ये भेटला. आपणही सर्वांनी तो आनंद घ्यावा, त्या आनंदाला मुकू नये. नुसतं व्हिडिओ बघितलं तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं, चांगलं वाटतं. प्रत्यक्षात जर तो आपण अनुभव घेतला तर आपलं काय होईल. म्हणून जोपर्यंत सगळे अवयव सक्षम आहेत तोपर्यंत आपण वारीचा आनंद घेऊया. परमात्म्याला आठवत आपल्या जीवनाचा प्रवास करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आज कीर्तनासाठी आपल्याला गुरुजींना फक्त पकवाज आणायला सांगितलं होतं. गुरुजींनी तबलाही आणला. रसिक आपल्याला आज या ठिकाणी सगळे लाभलेले आहेत. गुरुवर्य दीपक महाराज सूर्यवंशी साथीला होते, सुरुवातीला मी विसरलो. बाबू महाराज या ठिकाणी आज पकवाजावरती आहेत. गुरुवर्य किसन महाराज कवडे देखील आपल्याला त्यांचा एक नेहमी आपल्याला त्यांचा एक आवाज ऐकायला भेटतो आहे. सुंदर क्लासिकल म्युझिक ज्याला आपण म्हणू शकतो, संगीत. आणि पवार महाराजसुद्धा आज आपल्याला या ठिकाणी साथ द्यायला लाभलेले आहेत. आमच्या सर्वांची मिळून ही सेवा भगवंताच्या चरणापर्यंत, भगवंतापर्यंत पोहोचावी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, हेची दान दे गा देवा तुझा विसर न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. तुका मने गर्भवासे सुखे घालावे आम्हासी, माझे सर्व जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे, आ नाही विचारिला अधिकार म्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सब